रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही कोणतेही हेल्दी ऑप्शन शोधत असाल तर आजच गरमागरम गाजराचे सूप करून बघा। तर गाजराचे सूप करण्यासाठी मी कढईमध्ये छोटा चमचा ऑइल घेतलेत, तर कोणतेही नॉन रिफाइंड ऑइल चालेल किंवा तूप घेतले तरी चालेल। त्यानंतर कढईमध्ये 5-6 पाकळ्या लसूण घातलाय। लसूण थोडासा लाल करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये एक छोटा कांदा घातलेला आहे कापलेला, तर कांदा हा ऑइल मध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की त्यानंतर मीठ घातलेले आहे, तर अर्धा चमचा मीठ घातलेले आहे पूर्ण सूपसाठी मी। कमी गॅसवर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये कोशिंबीरचा दांडीचा भाग घातलेला आहे 2 चमचे, तर म्हणजे कोशिंबीरचे पाने आणि कोशिंबीरची मुळे न घालता मधला जो पार्ट असतो तर तो स्वच्छ धुवून कट करून घातलेला आहे। त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। थोडीशी हळद घातली आहे मी सूप मध्ये। त्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 गाजर कट करून ठेवलेले होते, तर ते घातलेले आहेत सूप मध्ये आणि परत ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एकदम सुंदर अशी चकाकी आलेली आहे गाजरांना। दोन 3 मिनिटे कमी गॅसवर थांबून हलवत गाजर सॉफ्ट करून घ्यायचे आहे। आणि 2-3 मिनिटांनंतर मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे। त्यानंतर गॅस वाढवून पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकदा, आणि त्यानंतर कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवून गाजर 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत। दहा ते 15 मिनिटांनंतर आपले गाजर व्यवस्थित उकडतात, तर आपण गाजराचे तुकडे छोटे केले की मोठे केले त्यावर अवलंबून असतं हे। तर 15 मिनिटांनंतर मी गाजर चेक केले, व्यवस्थित उकडलेले दिसत आहे। त्यानंतर गॅस बंद केलाय आणि हे एकदा सर्व हलवून घेतलं आणि थोडंसं थंड झालं की हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। एकदम क्रीमी अशी गाजराची प्युरी तयार झालेली दिसते। तर कमी गॅसवर कढईमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला येथे गरजेप्रमाणे पाणी घालायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्याला भरपूर प्युरी चिटकलेली होती, तर ते स्वच्छ धुवून मी पाणी घातलेले आहे गाजराच्या सूप मध्ये अर्धा ग्लास। तर आपल्याला असलेल्या गरजेप्रमाणे आपण इथे पाणी ऍड करू शकतो। त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स केले आणि एक उकळी आणून घ्यायची आहे थोड्याशा मीडियम फ्लेमवर। गाजराच्या सूपला उकळी आली की कमी गॅस करायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी किंवा काळी मिर्च ही कुटून घालायची आहे, तर त्यामुळे एकदम टेस्टी बनते आपले सूप। आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोशिंबीर घालायची आहे।
त्यानंतर परत हे सर्व एकदम व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर अर्ध लिंबाचा रस घालायचा आहे सूपमध्ये आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर येथे तयार झालेले आहे आपले गरमागरम हेल्दी गाजराचे सूप। तर एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे। रात्री एकदा एक बाउल सूप खाल्ल्यानंतर आपल्याला परत भूक लागणार नाही, त्यामुळे आपोआपच आपलं वेट लॉस साठी हे सूप आपल्याला मदत करेल। तर सर्वात शेवटी सूप एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यावर थोडंसं सजावटीसाठी काळी मिर्च पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी कोशिंबीर टाकलेली आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।